नमस्कार कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब ॲग्रोमाइन चॅनलमध्ये. तर आतापर्यंत झालेल्या क्वेश्चन पेपरमध्ये आपण दिलेल्या मोस्ट प्रोबेबल पैकी मोस्ट ऑफ दी 70% हे क्वेश्चन आले होते. तर आपण आज बघणार आहे AHDS 232 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन आणि IP क्वेश्चन हे काय असतील. तर हा जो कोर्स आहे हा कोर्स ओल्ड सिलेबसमध्ये 5व्या सेमिस्टरला AHDS 353 हा होता. तर ॲज इट इज हाच कोर्सचा सिलेबस आपल्याला थर्ड सेमिस्टरला न्यू 16 कमिटीमध्ये आहे. तर या कोर्सचे सर्व स्टडी मटेरियल आपल्या टेलिग्राम ॲग्रोमाइन चॅनेलवर अपलोड केलेले आहे आणि त्याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करू शकता. आणि जर तुम्ही आपल्या या यूट्यूब ॲग्रोमाइन चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या या यूट्यूब ॲग्रोमाइन चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांना राष्ट्रीय किसान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण बघूया AHDS 232 याचं मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन आणि IMP क्वेश्चन. तर आपल्याला सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन द प्रेझेंट स्टेटस ऑफ डेअरी इंडस्ट्री इन इंडिया अँड महाराष्ट्र, म्हणजे प्रेझेंट स्टेटस आपल्याला इंडियाचा आणि महाराष्ट्राचा हा विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये आपल्याला डिफाइन मिल्क अँड एक्सप्लेन इट्स कंपोजिशन इन डिटेल, म्हणजे मिल्कचं डिटेल मध्ये कंपोजिशन पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये आपल्याला एक्सप्लेन द फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज ऑफ मिल्क, म्हणजे मिल्कच्या फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज पण ह्या विचारल्या जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला एक्सप्लेन द न्यूट्रिशनल इम्पॉर्टन्स ऑफ मिल्क अँड इट्स कॉन्स्टिट्युएंट्स पण हे विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग मिल्क प्रोडक्शन, म्हणजे मिल्क प्रोडक्शन वर आपलं फॅक्टर्स काय अफेक्ट करतात हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला राईट इन डिटेल अबाउट डिझायरेबल अँड अनडिझायरेबल चेंजेस बाय मायक्रोब्स इन मिल्क हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ चिलिंग अँड स्टोरेज ऑफ मिल्क अँड लिस्ट द डिफरंट मेथड्स एक्सप्लेन एनी वन इन शॉर्ट, म्हणजे आपल्याला कुलिंगच्या मेथड पण ह्या विचारले जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला डिफाइन पाश्चरायझेशन राईट इन शॉर्ट अबाउट इट्स डिफरंट टाईप, म्हणजे पाश्चरायझेशन डेफिनेशन आणि त्याचं टाईप पण विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ मिल्क हे पण विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 10 ए मध्ये आपल्याला डिस्क्राईब द डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक ऑफ खोवा अँड श्रीखंड, म्हणजे खोवा अँड श्रीखंडच्या आपल्याला कॅरेक्टरिस्टिक पण विचारले जाऊ शकतात. आता त्याच्यातल्या बी मध्ये आपल्याला एनलिस्ट व्हेरियस ट्रेडिशनल डेअरी प्रोडक्ट्स, म्हणजे ट्रेडिशनल डेअरी प्रोडक्ट जे आहेत ते आपल्याला एनलिस्टिंगला विचारले जाऊ शकतात किंवा विथ एक्झाम्पल पण विचारले जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 11 मध्ये आपल्याला एनलिस्ट द डिफरंट टाइप्स ऑफ चीज अँड गिव्ह इट्स मार्केट प्रॉस्पेक्ट्स पण विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 12 मध्ये आपल्याला राईट इन ब्रीफ अबाउट प्रिझर्वेशन ऑफ मिल्क बाय केमिकल अँड बायोलॉजिकल मेथड, म्हणजे प्रिझर्वेशन ऑफ मिल्क बाय केमिकल अँड बायोलॉजिकल मेथड हे विचारलं जाऊ शकतं. आता क्वेश्चन नंबर 13 मध्ये आपल्याला एक्सप्लेन इन शॉर्ट अबाउट पॅकेजिंग ऑफ मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स विथ मॉडर्न टेक्निक, म्हणजे मॉडर्न टेक्निकने मिल्कचं पॅकेजिंग हे कसं केलं जातं आणि त्याच्या प्रोडक्टचं पॅकेजिंग कसं केलं जातं हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर हे झाला सेक्शन ए डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन. आता आपण बघूया सेक्शन बी मध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं. त्याच्यात तर आपल्याला शॉर्ट नोट हे विचारलं जाऊ शकते. त्या शॉर्ट नोट मध्ये आपल्याला पेअर्सिंग पॉलिसी ऑफ मिल्क, प्रोक्युरंट ऑफ मिल्क, मिल्क प्रोटीन, न्यूट्रिशनल इम्पॉर्टन्स ऑफ मिल्क फॅट, एग मार्क स्टँडर्ड, सिस्टीम ऑफ मिल्क कलेक्शन इन इंडिया, ऍसिडिटी ऑफ मिल्क, होमोजेनायझेशन ऑफ मिल्क, युटिलायझेशन ऑफ डेअरी प्रोडक्ट हे पण विचारलं जाऊ शकतं. आता त्याच्या डेफिनेशन मध्ये आपल्याला चीज, कोलोस्ट्रम, फ्रीजिंग पॉइंट ऑफ मिल्क, वे प्रोटीन, क्रीम, स्टँडर्डायझेशन पण हे विचारलं जाऊ शकतं. आता डोआज डायरेक्टर मध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक्स ह्या विचारलं जाऊ शकतात. त्यामध्ये आपल्याला पीएच ऑफ काऊ मिल्क इज डॅश डॅश 6.6 हे पण आपल्याला ट्रू ऑर फॉल्सला विचारलं जाऊ शकतं. नंतर येलो कलर ऑफ काऊ मिल्क इज ड्यू टू एक्झाम्पल ऑफ फर्मेंटेड मिल्क प्रोडक्ट हे पण विचारलं जाऊ शकतं. आता गिव्ह फुल फॉर्म्स ऑफ BIS, फसाई, CAC, HACCP हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर हे झालं आपलं AHDS 232 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन. अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी आपल्या या यूट्यूब ॲग्रोमाइन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सर्व कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींना AHDS 232 या कोर्ससाठी बेस्ट ऑफ लक.